खासदार दिलीप मामा लांडे आपण थेट त्यांच्याशी बोलूया। दिलीप मामा, निशिकांत दुबे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी जे गरळ ओकलेली आहे त्यावरनं संपूर्ण मराठीजनचे संताप निर्माण झालेला आहे सर्वांच्या मनात। त्याचा आता मीरा रोड येथे देखील मोर्चा निघतो आहे, त्या मोर्चाला राज्य सरकार कुठेतरी दडपत आहे का असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत। मुंबईमध्ये एकूणच परिसरामध्ये सर्वत्र मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे। कोण मोर्चा काढतंय, कोण आंदोलन करताय, हा त्यांचा स्वतःचा अधिकार आहे, हक्क आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने या देशामध्ये राहणारा प्रत्येक माणूस आपल्या न्याय हक्कासाठी लढू शकतो, कायद्याने लढू शकतो, कायद्याच्या चौकटीत राहून लढू शकतो। कायदा तोडून कायदा हातात घेऊन लढणं हा गुन्हा आहे। आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्याबद्दल, मराठी भाषेबद्दल जर कोण बोलत असेल तर या मराठी भाषेसाठी हा महाराष्ट्र मजबूत आहे, मराठी माणूस एकजूट आहे आणि तो एकजूट राहणार। त्याचबरोबर निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावरती कशी प्रतिक्रिया? हा महाराष्ट्र मजबूत आहे। आज आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून पाहिलं असेल, इतिहास आपल्याला गवाह आहे की हा महाराष्ट्र दिल्लीला सांभाळणारा महाराष्ट्र आहे। त्यामुळं महाराष्ट्राबद्दल कुणाची बोलणे हे त्या मूर्खपणा असेल। आणि त्याचबरोबर आंदोलनामध्ये जुडले गेलेले काय नेमकं या बैठकीत चर्चा झालेली आहे? मीरा रोड भाईंदरमध्ये जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीचं पोलीस प्रशासन वागलेलं आहे, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी देता आम्हाला देत नाही आणि आम्हाला नंतर घोडबंदरला मोर्चा काढला। आता जी घटना मीरा रोडमध्ये झाली, घोडबंदरला मोर्चा, मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा। मला तर वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट बदलायला तयार होतो। आमचा मोर्चा जिथून निघायचा आहे तिथूनच निघालाय आणि जिथपर्यंत यायचा होता तिथेच आलेला आहे, असं कुठलाही अडवलेला नाहीये। आम्हाला पूर्णपणे मोर्चा जिथून आम्हाला काढायचा होता तिथूनच काढलाय आणि जिथे थांबायचा होता तिथेच थांबलाय। अविनाश जाधव आणि बाकी पदाधिकारी ज्यांना ताब्यात घेतलं त्यांना सोडला असं तुमच्या पदाधिकारी माहिती दिली आहे, ते इथे येतील का? निश्चितपणे येतील, कारण हा मराठी माणसाचा विजय, हा आनंदी विजय, हा सरकारला झुकवणारा विजय, हा बघायला अविनाश जाधव इथे लगेच येणारच आहे। पत्रकारांनी बाईट थोटावायला घ्या, पत्रकारांनी बाईट थोटावायला घ्या, पत्रकारांना बाईट देण्यात येईल। निघाला का नाही बाय? अरे तो इथं उभा राहतो, कॅमेऱ्यासमोर उभा राहतो। मोर्चा काढू, शांततेने काढू, लोकशाही मार्गाने काढू, दडपशाही कराल तर मग उत्स्फूर्तपणे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र निर्णय केला त्या पद्धतीने सगळेजण मीरा रोडला जातील आणि मग कायदा सुव्यवस्था बिघडेल तर सरकार काही आदेश दिले का किंवा काही सूचना केलेत? मी साहेबांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिलेली आहे आणि ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। त्यांनी आदेश दिलेत का? आदेश दिले। महाराष्ट्र सैनिक उत्स्फूर्तपणे काम करतो, जिथे अन्याय दिसेल तिथे तो उत्स्फूर्तपणे जातो, कोणाची आदेशाची वाट नाही। आता याच आंदोलनामध्ये मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा सहभागी होतात, थोड्याच वेळात ते त्या घटनास्थळी पोहोचतात, आंदोलनामध्ये सहभागी होतात। त्यांच्या या भूमिकेबद्दल काय नेमकी प्रतिक्रिया? निश्चितपणे आम्ही स्वागत करतो। महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने एकवटलंच पाहिजे जेव्हा अन्याय होईल तेव्हा, मग तो आमदार असेल, मंत्री असेल, नाही तर मुख्यमंत्री असेल। त्यांनी पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केला की पोलिसांकडनं मराठी माणसाची गळचेपी केली जाते असं म्हटलं जातं। हे गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे नाही, मला असं वाटतं की एकतर गृह खात्याने त्यांना प्रॉपर रिपोर्ट नाही दिलाय किंवा मग भारतीय जनता पक्षाला इथे अशांतता निर्माण करायची आहे का? बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे वाद निर्माण करायचे आहेत का? मला कल्पना नाही याची, पण असे प्रश्न निश्चितपणे लोकांच्या मनात येतात। आमचं म्हणणं आहे तुम्हाला हे सगळं थांबवायचं आहे, मोर्चाला परवानगी घ्या आणि मोर्चा काढू, शांततेने काढू, लोकशाही मार्गाने काढू, दडपशाही कराल तर मग उत्स्फूर्तपणे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र निर्णय केला त्या पद्धतीने सगळेजण मीरा रोडला जातील आणि मग कायदा सुव्यवस्था बिघडेल तर सरकार। शांततेच्या मार्गानं हा मोर्चा सुरूच राहणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी मनसैनिकांकडून आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून सध्या केली जाते। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर परिसरात मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीकडून काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे वातावरण प्रचंड
चिघळलेलं पाहायला मिळालं. काल रात्रीपासूनच पोलिसांकडून मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. आज सकाळी अविनाश जाधव यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र हा मोर्चा असाच सुरू राहील असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा पाहायला मिळालाय. शिवसेना शाखाध्यक्ष घर क्रमांक 191. आज आम्ही मीरा रोडच्या दिशेने माझे सर्व सहकारी पदाधिकारी निघालेलो आहोत. सर्व महाराष्ट्रातील मराठी माणूस देखील मीरा रोडच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्या पद्धतीने मराठी माणसाचा गळचेपीपणा चाललेला आहे पोलीस प्रशासनाकडनं त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही सगळे मीरा रोडला चाललेलो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर मराठी आंदोलक पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अनेक कार्यकर्ते मनसैनिक मीरा रोडच्या दिशेने निघालेले आहेत. जोरदार घोषणाबाजी या परिसरात करण्यात येते. दरम्यान आम्हाला पुढे सोडलं नाही तर आम्ही इथेच ठिया मांडून बसू असं मनसैनिकांनी किंवा मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे. ही मीरा रोड मधली थेट दृश्य आपण पाहतोय. मीरा भाईंदरमध्ये बंदी जुगारत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. हजारो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. थेट दृश्य आपण पाहतोय. पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आणि त्यानंतर वातावरण आणखीनच चिघळलं. त्यामुळे हा मोर्चा असाच सुरू राहणार असं मनसैनिकांकडून किंवा मनसेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. संदीप देशपांडे यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. न्यूज 18 लोकमतवर मोर्चाचं हे महाकव्हरेज आपण पाहतोय. मराठी मोर्चा ठरलेल्या मार्गानंच निघणार असं देखील मनसैनिकांनी म्हटलेलं आहे. धरपकडीनंतर मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आम्हाला जर पुढे सोडलं गेलं नाही तर आम्ही इथेच बसून ठिया मांडू असं देखील भूमिका आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय तर न्यूज 18 लोकमतवर मीरा रोड या परिसरातली. मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि मराठी एकीकरण समितीकडून खरं तर हे आंदोलन केलं जात आहे. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिक माहिती देतील. अजित, सध्या काय सुरू आहे तिकडे? हा जैन मंदिर चौक जो आहे मीरा रोड स्टेशन जवळचा, त्या चौकाच्या इथं मराठी एकीकरण समिती मनसेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, मोर्चेकरी आहेत, ते जमा झालेले आहेत. ओम शांती चौक तिथून त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि मोठ्या संख्येनं इथे ते सामील झाले. आता जी माहिती मिळते त्यानुसार मनसेचे नेते जे आहेत अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं तर पोलिसांनी त्यांना सोडलेलं आहे आणि आता ते देखील या मोर्चामध्ये इथे सामील होणार आहे. त्यामुळे या मोर्चाला नेमकं कसं स्वरूप लागतं, नेमकं मोर्चा आता कधीपर्यंत चालतो हे देखील पाहावं लागेल. आपण जर टॉप अँगलनी ईगल आय पाहिलं तर मोर्चाला कसं स्वरूप आहे, कशा रीतीनं सगळे इथे एकत्र झालेले आहेत. ही ताकद जी आहे ही मनसेनं मराठी एकीकरण समितीने उभी केलेली आहे आणि त्याच्या जो प्रकार घडला होता इथं 2 दिवसापूर्वी मोर्चा काढला होता, त्या मोर्चाने प्रत्युत्तर म्हणून सकाळपासून इथे मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. पण पोलिसांनी जे मोर्चेकडे आले होते त्यांना आधीच काही ठिकाणावर आधीच किंवा घरातूनच त्यांना ताब्यात घेतलं होतं. इथे जे लोक आले होते त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक जमा झाल्यावरती आता हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो ओम शांती चौकातून निघून पुढं इथं मीरा रोड स्टेशनच्या दिशेने चाललेला आहे. बरं अजित, सध्या आता पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे? कारण मगातपासून आंदोलकांची धरपकड सुरू होती. मात्र जर आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही तर आम्ही इथेच ठिया मांडू अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. आता पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय जो आहे तो आता इथं जो या दिशेने निघालेला आहे, स्टेशनच्या दिशेने निघालेला आहे आणि मोर्चामध्ये आपण पूर्ण पाहू शकतो कशा रीतीनं इथून संपूर्ण मोर्चा जो आहे तो जो जैन चौक होता, जैन चौकातून निघून आता पुढे जो मीरा रोड स्टेशन चौक आहे त्या चौकामध्ये हा मोर्चा जो आहे तो आता पुढे नेला जातोय आणि हा मोर्चा जो आहे त्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी जमा झालेले आहेत. मोर्चामध्ये घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात होते.
अनेक मनसे नेते असतील, मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी असतील त्या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. जे राणे म्हणून जे मीरा रोडचे शहराध्यक्ष मनसे ते फरार होते, त्यांना नोटीस बजावली होती मीरा रोडमध्ये येऊ नये म्हणून, पण ते आता इथे थेट आलेले आहेत. पोलिसांसमोर त्यांनी इथं भाषण केलेलं आहे. एक प्रकारे सुरुवातीला सकाळी पोलिसांचा जो रूप होता तो पोलीस ज्या पद्धतीनं या सगळ्या जे मोर्चेकरी त्यांना ताब्यात घेत होतं त्याच मोर्चेकऱ्यांना आता प्रोटेक्शन देताना दिसतंय. कारण का मोर्चा निघाल्यानंतर ज्या पद्धतीनं कारवाई केली गेली, ज्या पद्धतीनं या लोकांना उचललं गेलं, हा निषेध जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथल्या लोकांनी नोंदवला. आणि त्यानंतर ठाण्यामधून असेल, मुंबईतून असेल, मोठ्या संख्येनं मनसे पदाधिकारी जे मिरवणूक दाखल झाले आणि त्यांनी मोर्चाला एक मोठं स्वरूप देऊन शेवटी मोर्चा काढलेला आहे. आणि या मोर्चाला पोलिसांना प्रोटेक्शन द्यायला लागतंय. मोर्चा जो आहे तो मीरा रोड जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या दिशेनं मोर्चा निघालेला आहे पुढे. आणि पुढे जाऊन कशा रीतीने या मोर्चाची शांतता होते किंवा मोर्चा कुठपर्यंत निघतो हे देखील पाहावं लागेल. अजित, असेच सोबत राहा. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदरणे पाटील देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, माथाडी कामगार देखील मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले असल्याचं कळतंय. काय सध्या परिस्थिती आहे तिकडे? खरं तर आपण बघतोय की हे सर्व माथाडी कामगार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. त्यानंतर 4 ते 5 हजारांच्या संख्येनं हे सर्व माथाडी कामगार आता दादरमधनं मीरा रोडच्या दिशेनं आपल्या गाड्यांनी रवाना झाल्याचं पाहायला मिळते. अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्यानंतर ही थेटपणे आपण जर बघितलं तर हे सर्व मनसेचे पदाधिकारी, मनसेचे माथाडी कामगार, सेनेचे सर्व लोक हे आता निघालेले आहेत मीरा भाईंदरच्या दिशेनं. खरं तर राज ठाकरे यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की मराठीबाबतची मनसेची भूमिका परखडपणे समोर येत होती. त्यानंतर अतिशय महत्वाचा मोर्चा म्हणावा लागेल मीरा भाईंदरला, जिथे आता पोलिसांनी धरपकड करायला आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे.